जय काय करतोयस? प्रेझेंटेशन. आता कसलं? बस इथे सांगतो. बोला. मला ना एक आयडिया सुचली. अमितचे सगळे कॉर्पोरेट क्लायंट्स मी हँडल करतो ना, मग आपण जर त्यांना हे काश्मीर टूरचं पॅकेज ऑफर केलं तर बजेट वाईज त्यांना ही खूप अट्रॅक्टिव्ह ऑफर असेल आणि आपल्यालाही काही तोटा नाही होणार. इनफॅक्ट आपल्याला बल्कमध्ये क्लायंट्स मिळतील. ग्रेट. दॅट्स लाईक पाहिजे. बघितलंस ना, मुलींकडे लक्ष देणं थोडंसं कमी केलं की माइंड किती क्रिएटिव्ह होतं ते. म्हणजे काय? तुला काय म्हणायचं? मी ऑफिसमध्ये त्या रजनीसाठी येतो. घ्या चोराच्या मनात चांदणं. मी नाव तरी घेतलं का तिचं? आदिती, सॉरी, जोक सपाट. पण हे प्रेझेंटेशन तू करतोयस ना, मग बघ काश्मीरची टूर नक्की फुल होणार. मी एकटा नाही, आपण बनवतोय. पण ही सगळी मेहनत तूच घेतोयस ना जय. मी काही तुला आज ओळखत नाहीये. मला माहितीये तू किती टॅलेंटेड असते. ही सगळी मेहनत तू घेणार आणि कौतुक मात्र माझंच होणार. पण मला वाईट इतकंच वाटतं जय की मी लोकांना सांगू शकत नाही की हे मी नाही, तू केलंयस. आदिती, तू आणि मी काही वेगळे होत का? तुझं जेव्हा सगळ्यांसमोर कौतुक होतं तेव्हा मला आनंद व्यक्त करता येत नाही, तेव्हा मलाही वाईट वाटतंच. जय, रजनी जे म्हणाली ते तू मनाला नेणं लावून घेतलंयस. नाही मॅडम. मॅडम आता काय, मी तुला असिस्ट करणार म्हणजे तू माझी बॉस आहेस ना. कसं असतं ना, लग्न झाल्यानंतर पुरुषाला निदान ऑफिसमध्ये बरं वाटतं, कारण तिथे त्याचं ऐकणारं कोणीतरी असतं. माझ्या बाबतीत तेही नाही. घरी तुझा हुकूम चालणार, ऑफिसमध्ये तूच बॉस. जय, तुला खरंच असं वाटतंय? आदू, मी मस्करी करत होतो. मला खूप आवडतं तुझ्याबरोबर काम करायला. तुझं कामातलं डेडिकेशन बघितलं ना की मस्त वाटतं. कौतुक समारंभ संपला असेल तर आता आपण झोपायचं का? उद्या सकाळी लवकर उठून विरारला पण जायचंय मला. तू झोप. माझं थोडं काम शिल्लक राहिलंय ते करतो आणि झोपतो. बरं, गुड नाईट. लवकर झोप. डबा. चला निघूया. काय आहे बघ, किती वाजले. ठीक आहे ना. ठीक आहे काय, चल लवकर. चल ना, उशीर होतोय जय, चल लवकर. वहिनी, चहा घ्या. आई ग, डोकं दुखतंय ग बाई माझं खरंच. सुख आहे असं आयतं चहा मिळणं.
चला माग नंबर आहे सांगा जरा नाही. मॅडम या या इकडे सांगा. बरोबर. हां मॅडम आज पण तुम्ही इकडूनच आलात. काकांचं काम. काकांचं का? चल 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 बसा बस. चल चल. थँक्यू. थँक्यू. अदिती. अण्णा. अहो अण्णा तुम्ही. अगं वांद्र्याहून विरारला येतेस, आल्या आल्या राबायला सुरुवात करतेस. आज ते काही नाही. आज आपण आधी चहा घेऊया. पण अण्णा अहो तुम्ही कशाला उठलात? अगं आता मला बरं वाटतंय. तू आता नको दगदग करूस. तरीही अण्णा आत्ताच आजारपणातून उठलाय तुम्ही, थोडा अशक्तपणा तर असेलच ना. चला आधी जाऊन तुम्ही आराम करा, मी करते ते. आता तेवढाही अशक्तपणा राहिलेला नाही. आणि मला तुला हेच सांगायचंय, जर का नाही ना तुला सांगितलं तर तुझी ही धावपळ काही कमी होणार नाहीये. अण्णा हे बघ, आता तू काहीही कामं करणार नाहीयेस. तुझी दगदग मला पाहवत नाहीये. अहो अण्णा कसली दगदग? आपल्यामुळे जेव्हा आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसतं ना, तेव्हा त्याच्या समोर ही दगदग आणि हे कष्ट कुठल्या कुठे निघून जातात ना, कळत सुद्धा नाही. हो ना. मग मी सांगतो ते आई, जा बाहेर जाऊन बस. 2 मिनिटात माझा चहा होईल. आपण दोघेही चहा घेऊ. मग तुला जी काही कामं करायची आहेत ना ती कर. चल. बरं. आओ फोन घ्या ना. हो हे घे, तुझ्या आईचाच आहे. तुझ्या आईचा फोन आहे. घे. सकाळी सकाळी काय झालं ताईला? हॅलो, काय झालं? अजून झोपलीस? आजारी माणसाने आराम करण्याची पद्धत आहे आपल्यात. हो, पण आजारपणाचं नाटक करणाऱ्याने जागं राहावं असंही म्हटलंय. आई आई प्लीज ना ग, मी ना झोपते, मला खूप झोप येते. नंतर बोलूया आपण. हा, तुझी झोप उडवण्यासाठी फोन केलाय मी. काय झालंय? ती आली का अदिती? आली असेल ग. ताबडतोब घालवून दे तिला. का? हे आई, माझं सुख बघवत नाहीये का ग तुला?
नाही, तुझं नंतरचं येणारं दुःख दिसतंय मला, कळलं? म्हणजे काय? अगं आज ती जेवण करायला येईल इथे, पण तू विचार केलायस का तिच्या हातच्या चवीची एकदा का तुझ्या सासऱ्यांना सवय लागली की काय होईल पुढे? काय होणार आहे? तुझ्या हातचं खाणार आहेत का ते? जमेल तुला तिच्यासारखं? म्हणून सांगतेय, जागी राहा. आई, अगं हे लक्षातच आलं नाही माझ्या. मग आता विचार करायला लाग, कळलं? आणि ताबडतोब घालवून दे तिला. अगं तुला माहितीये का, नाही मला म्हणाली होती ती की 3 लेट मार्क झाले ना की पगार कापला जातो तिचा. एक काम करते, तेच सांगून तिला परत पाठवते. आई, बरं झालं तुम्हाला जाग केलंच ते. चल नंतर बोलते मी तुझ्याशी. काय ग, काय झालं? काय झालं? काही नाही, तुम्ही झोपा. अण्णा, तुम्हाला आवडते म्हणून तुमच्यासाठी पालेभाजी केली आणि दादा बहिणीसाठी बटाट्याची भाजी करून ठेवली मी. अगं कशाला 2-2 भाज्या करतेस? एवढी धावपळ कशासाठी? अण्णा कसली धावपळ हो? तुम्हाला एक तर पथ्याला तेल चालत नाही, पण तुम्ही बरे झालात ना तर तुम्हाला जे खावंसं वाटेल ते करून देईन मी तुम्हाला. बरं मला सांगा, उद्या कुठली भाजी खायची तुम्हाला? म्हणजे मग मी येता येता ती घेऊन येते. अगं उद्या काहीच नको. का? काय झालं? काय झालं ना सगळं. आजारपण संपलं. हे काय आता बरं वाटायला लागलंय मला. अण्णांना बघ, नाही म्हणजे कालपर्यंत असं उठून बसवत नव्हतं त्यांना. आज बघ कसे छान गप्पा मारतात तुझ्याशी. वा अण्णा वा. वहिनी अहो पूर्णपणे बरे कुठे झालेत पण अजून अण्णा? पण मी आहे ना, मी बघेन हो त्यांना. नाही त्यांना उगाच वाटेल मोठी सून आपली काही करत नाही. वहिनी अजून तुम्ही सुद्धा पूर्णपणे बऱ्या नाही झालात. अजिबात काम करायचं नाही. बाई ग, हे बघ कसली ठणठणीत बरी आहे मी. छान मस्त मजेत आहे. आणि बरं झालं ग बाई, ते म्हणजे इतके दिवस तू त्या ऑफिसच्या सगळ्या गडबडीतून इथे येऊन आम्हाला मदत करत होतीस, सगळी कामं करत होतीस. नाही लक्षात आहे माझ्या, तू म्हणाली होतीस 3 लेट मार्क झाले तर पगार कापला जातो म्हणून तुझा. बाई ग, उगाच आमच्यामुळे तुझं नुकसान नको. म्हणजे तुझं नुकसान ते आमचं नुकसान ना, हो की नाही अण्णा? बाई ग, उद्यापासून हे घर कसं रिकामं रिकामं वाटायला लागेल नाही अण्णा? ठीक आहे, लागते बाई मी माझ्या कामाला. कामाला लागायला हो बाबा आता. पहिल्यांदाच बरं वाटलं, ह्याचं वाईट वाटतंय मला. अण्णा असं का म्हणताय तुम्ही? आता उद्यापासून तू भेटायला येणार नाहीस. असं कोण म्हणालं तुम्हाला? तुम्हाला हवं तर मी रोज येईन इथे, पण प्लीज असा त्रास नका ना करून घेऊ. पोटची लेक सुद्धा जितकी सेवा करणार नाही तितकी सेवा तू सून असून सुद्धा माझी केलीस आदिती. सून नाही, मुलगी. ती मुलगी आहे तुमची अण्णा. आणि उद्यापासून यायची गरज नाही असं म्हणाल्यात वहिनी. पण येऊच नकोस असं नाही ना म्हणाल्या त्या? मला भेटायला येत होतीस त्यामुळे
जयला सुद्धा भेटता येत नसेल तुला, आता त्याला वेळ दे. काळजी घे जयची. अण्णा, मी आणि जय तुम्हाला भेटायला येत जाऊ ना, पण असे डोळ्यातून तुम्ही अश्रू काढले ना तेव्हा मी जातच नाही. नाही, तू निघ. तुला उशीर होईल ऑफिसला. निघतो. अण्णा, नमस्कार करते. सुखी राहा. हॅलो जय. हाँ बोल. बोल ना, काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. तुझा आवाज का असा येतोय? जय, उद्यापासून मला विरारला जायचं नाहीये. का? काय झालंय आदिती? वहिनी काही बोलली आहे का अण्णा काही बोललेत? नाही जय, असं काहीही झालेलं नाहीये. मग अण्णांची तब्येत आता बरी होते आणि वहिनींची सुद्धा. हे सांगतेस काय? जय, मला आज खूप आनंद होतोय. एका सुनेचं, एका मुलीचं कर्तव्य पार पाडलंय मी. एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यावर जितका आनंद होत नाही ना, एवढा आनंद होतोय आज मला. ग्रेट यार, ग्रेट. मला आता काय वाटतंय माहितीये आदिती? नाही, ते सगळं जाऊ देत. मला बरं याचं वाटतंय की तुझी उद्यापासून दगदग होणार नाही. अदू, तू खुश आहेस ना? हो जय, मला काय वाटतंय माहितीये, आज बऱ्याच दिवसांनी आपल्याला वेळ मिळालाय तर. हा, एक मिनिट जरा होल्ड करा. आज संध्याकाळी माझ्याबरोबर येशील? मला विनीतसाठी शॉपिंग करायची थोडी. प्लीज प्लीज चल ना यार. संध्याकाळी ऑफिस संपलं की निघूया. हा, थँक्यू. हॅलो, कोणाशी बोलत होतास तू? नाही ना. बरं, तू काय म्हणत होतीस? मी असं म्हणत होते की आज संध्याकाळी आपण घरी एकत्र जाऊया. आणि तसंही आपण एकाच प्रोजेक्टवर काम करतोय. सो कोणी जर विचारलंच ना तर सांगू ना की आपण मीटिंगला एकत्र गेलो होतो म्हणून. आज संध्याकाळी? अगं, ती नैना आता म्हणत होती की संध्याकाळी शॉपिंगला जाऊयात म्हणून. ठीक आहे, मग माझा सुद्धा हट्ट आहे. तू येईपर्यंत मी ऑफिस मध्येच थांबेन, तुझी वाट बघत. तोपर्यंत मी निघणार नाही. अदू, हे बघ, जय, चल जेवायला. आणि आज संध्याकाळचं लक्षात आहे ना? हो. प्लीज उशीर करू नकोस आणि हो. टांग देऊ नकोस. हो चल जेवायला. आणि तू ऐकणार नाहीस तसा. ठेवते आता. हो. चलो. अरे उठ उठ आधी. चल. चला आदिती, चला जेवायला. आले. जुई, बंद करतो पीसी. चल जेवायला. हो आले. दबा. हा बोल. का मागे लागताय तुम्ही माझ्या? किती वेळा सांगितलं मला नाही इंटरेस्ट या सगळ्यात. जुई, अगं जेवायला. काय झालं या मुलीला? सतत कोणावर तरी चिडचिड करत असते. आधी तोंडातून शब्द निघायचा नाही हिच्या, आणि
आणि आता स्थळ सांगून येत आहेत तिला आणि ती नाकारते. लग्न करायचं नाहीये ना. कशी करेल? प्रेमात पडलीये ना जयच्या.